हेडलाईन्स नंतर आपण सगळ्या बातम्या सविस्तर पाहणार आहोत। सुरुवातीचीच बातमी अतिशय महत्त्वाची आहे। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून 3 जणांना तर शिवसेनेकडून 1 जणांनी अर्ज दाखल केलाय। आज दुपारी 3च्या सुमारास हे अर्ज दाखल करण्याची ही शेवटची मुदत होती आणि काही मिनिटांमध्येच आता ही मुदत संपणार आहे। त्याआधीच महायुतीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत, मात्र विरोधी पक्षांच्या उमेदवारांकडून एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जाते। येत्या 27 तारखेला 5 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे। भाजपच्या संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांचा समावेश आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या संजय खोडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या वाट्याला 1 जागा आली होती। या जागेवर चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून अर्ज दाखल करण्यात आलाय। या संदर्भात अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतात। अक्षय, 2:57 अर्थातच 3 मिनिटं बाकी आहेत। 3 वाजेपर्यंत मुदतवाढ संपतीये। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची नेमके किती अर्ज आले आहेत आणि विरोधकांकडून अर्ज येणार आहे का, या संदर्भात काही कळू शकले का? वर्षा, आपण जर बघितलं तर ही जी निवडणूक आहे विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी, ही निवडणूक जवळपास बिनविरोध झाल्याचं आता निश्चित झालेलं आहे। विधान परिषदेचे जे विधानसभेवर सदस्य निवडून गेले होते त्यांच्या 5 जागांवरती ही निवडणूक होणार आहे आणि या 5 जागांसाठी 27 मार्च रोजी ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे। मात्र आजच याचा निकाल थोड्या वेळात लागेल असं आपल्याला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण या 5ही जागांसाठी सगळे जे आपापल्या पक्षाच्या ज्या महायुतीतील पक्षाला ज्या जागा आल्या होत्या त्यांनी आपापले उमेदवार दिलेले आहे। भाजपाच्या वाट्याला 3 जागा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वाट्याला प्रत्येकी 1 जागा आली होती। 3 वाजेपर्यंत महाविकास आघाडीकडून अर्थातच विरोधकांकडून एकही अर्ज आलेला नाही। त्यामुळं हे निश्चित झालंय की आता ही निवडणूक बिनविरोध होतीये। यामध्ये आपण जर बघितलं तर भाजपाकडनं संदीप जोशी, संजय केनेकर, साहेबराव केचे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादीकडनं संजय खोडके, जे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात, संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर चंद्रकांत रघुवंशी हे शिवसेनेकडनं विधान परिषदेचे उमेदवार असतील। अर्थात ही 5ही जण येत्या काळात 27 तारखेनंतर आपल्या आमदारकीची शपथ घेतील आणि येत्या काळात हे विधान परिषदेचे आमदार म्हणून आपल्याला बघायला मिळेल। त्यामुळं 3 मिनिटं जरी असली तरी कुठल्याही प्रकारच्या हालचाली विरोधी पक्ष गटात नाही आहे आणि आता जवळपास हे निश्चित झालेलं आहे की ही निवडणूक बिनविरोध झाली आहे। निश्चितच त्यामुळे आता येणाऱ्या काळात नेमकं काय घडतंय ते बघावं लागणार आहे। अक्षय, सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।